नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं जॉब्स 247 यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो एक नवीन अशी अप्रेंटिसची अपडेट. ही अपडेट आहे महावितरण कंपनीमार्फत नाशिक व अहमदनगर जिल्ह्यासाठी ही अप्रेंटिसची भरती निघालेली आहे. यामध्ये इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग झालेले उमेदवार जे आहे यासाठी 41 जागा आहे. त्यानंतर डिप्लोमा उमेदवारासाठी 13 जागा आहे. तसेच आर्ट आणि कॉमर्स ग्रॅज्युएट उमेदवारासाठी 16 रिक्त जागा आहे. अशा प्रकारे एकूण 70 रिक्त जागासाठी अप्रेंटिसची भरती त्यांना करायची आहे. यामध्ये उमेदवारांना मिळालेल्या गुणांच्या आधारे 2 एप्रिल 2024 पर्यंत कागदपत्राची पडताळणी करण्यात येणार आहे आणि त्यानुसार जे आहे यामध्ये जे आहे तुमची निवड केली जाईल. तर यामध्ये जे आहे मित्रांनो, नाशिक व अहमदनगर जिल्ह्यातील रहिवासी किंवा अधिवास असलेल्या उमेदवारांना यामध्ये प्रथम प्राधान्य देण्यात येणार आहे. यासाठी वयाची अट त्यांनी ठेवलेली आहे की उमेदवाराचं वय कमीत कमी 18 वर्ष पूर्ण असलं पाहिजे. शैक्षणिक पात्रता जर बघितली मित्रांनो, तर यामध्ये जे आहे इलेक्ट्रिकल किंवा इलेक्ट्रिकल अँड पॉवरमध्ये तुमची इंजिनिअरिंग झाली असली पाहिजे किंवा तुमचा डिप्लोमा झाला असला पाहिजे इलेक्ट्रिकल किंवा इलेक्ट्रिकल अँड पॉवर इंजिनिअरिंगमध्ये. यानंतर जे आहे मित्रांनो, यामध्ये कला व वाणिज्य शाखेतील पदवीधर उमेदवार म्हणजे आर्ट आणि कॉमर्समध्ये समजा तुमचं ग्रॅज्युएशन झालं असेल तर तुम्ही यासाठी अर्ज करू शकता. यामध्ये त्यांनी एक अट ठेवलेली आहे की हे जे काही तुमचं एज्युकेशन आहे हे 1 एप्रिल 2022 नंतर तुम्ही पास झालेले असले पाहिजे आणि तुमचं हे जे पर्सेंटेज आहे हे लास्ट इयरचे कॅल्क्युलेट करण्यात येणार आहे. अंतिम वर्षातमध्ये जे पर्सेंटेजची सरासरी आहे ही कमीत कमी 60% गुण तुम्ही मिळवलेले असले पाहिजे. यामध्ये मागास प्रवर्गातील उमेदवार जसे की अनुसूचित जमाती, अनुसूचित जाती यांच्यासाठी 5% जी आहे सूट त्याने दिलेली आहे, यामध्ये उमेदवारांना किमान 55% गुण असणे गरजेचं आहे. यामध्ये कला व वाणिज्य शाखा म्हणजे आर्ट आणि कॉमर्स ग्रॅज्युएट जे उमेदवार आहे त्यांच्याकडे MSCITची जी परीक्षा आहे ते उत्तीर्ण झालेले असले पाहिजे. यामध्ये प्रशिक्षणाचा जो कालावधी राहणार आहे हा 1 वर्षाचा राहील आणि यामध्ये जे आहे मित्रांनो, ग्रॅज्युएट उमेदवारांना 9,000 रुपये तसेच डिप्लोमा उमेदवारांना 8,000 रुपये इतकं स्टायपेंड दिलं जाईल. यामध्ये जे आहे मित्रांनो, तुमचं आधार कार्डाचा झेरॉक्स, रहिवासी दाखला, कास्ट व्हॅलिडिटी किंवा कास्ट सर्टिफिकेट, 10वी 12वी असेल तर 12वी, ITI डिप्लोमा जे काही असेल ते, डिग्री, याचे जे गुणपत्रिका आहे हे तुम्हाला मूळ कागदपत्र व त्याच्या झेरॉक्स प्रतीसह जेव्हा तुम्हाला कागदपत्र पडताळणीला बोलावलं जाईल तेव्हा सादर करणे आवश्यक राहील. यामध्ये तुम्हाला nats.education.org.in या पोर्टलवरती ऑनलाईन अर्ज करायचा आहे. यासाठी जर अकाउंट नसेल तर तुम्ही अकाउंट क्रिएट करून घ्या, त्यानंतर यासाठी तुम्ही अप्लाय करू शकता. तर यामध्ये जे आहे निवड झालेल्या उमेदवाराची जी यादी आहे ही ऑफलाईन स्वरूपात नाशिक परिमंडळ कार्यालयाच्या नोटीस बोर्डावरती लावण्यात येणार आहे, अशा प्रकारे त्यांनी यामध्ये सांगितलेलं आहे. तर अशा प्रकारे ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. जाहिरात डाउनलोड करायची असेल किंवा यासाठी ऑनलाईन अप्लाय करायचं असेल तर खाली डिस्क्रिप्शनला लिंक दिलेली आहे, त्यावरती जाऊन तुम्ही यासाठी अप्लाय करू शकता. या व्हिडिओमध्ये दिलेली माहिती समजली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल, सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. चला तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.